धनंजय मुंडे आरोपांच्या चक्रव्यूहात अडकलेत। मीडिया ट्रायल सुरू असल्याचा धनंजय मुंडे यांनी आरोप केलेला आहे। धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाविरोधात आता कोण गेलेला आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। त्यांच्या विरोधात कोण फिंडलिंग लावतंय? बीडमधील गुन्हेगारीच्या मुद्द्यावरनं धनंजय मुंडे हे आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेत। विरोधकांसह महायुतीच्या नेत्यांकडून टीका होत असतानाच धनंजय मुंडे एकाकी पडल्याची स्थिती आहे। धनंजय मुंडे यांनी आता या प्रकरणामध्ये मीडिया ट्रायल सुरू असल्याचा देखील आरोप केलेला आहे। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला। मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखादा दिवस उजळत नसेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही। या वाल्मिक करारांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती। हे सरळ सरळ आहे की मीडिया ट्रायल मध्ये माझं नाव खराब करण्यासाठी काही जणांनी आरोप करणं, याच्या मागे काय राजकारण असू शकतं? बीडमधील गुन्हेगारीवरून धनंजय मुंडेंवर सातत्यानं टीका होतीये। वाल्मिक करारच्या आडून नाव न घेता आरोप झाले, नंतर मात्र धनंजय मुंडेंवर थेट आरोप सुरू झालेत। एका बाजूनं बीडमधील गुन्हेगारांना धनंजय मुंडेंचा राजाश्रय असल्याचा आरोप सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी केले। दुसरीकडे अंजली दमानी यांनीही धनंजय मुंडेंविरोधात मोहीम उघडली। या सगळ्या आरोपांमध्ये धनंजय मुंडेंची कोणीही पाठराखण करताना दिसत नाही। वाल्मिक करारांचा आका कोड असा जाहीर प्रश्न सुरेश धस विचारू लागले। या ज्या काही घटना आहेत, करुण कहाण्या आहेत ह्या बीड जिल्ह्यातल्या, हे जे वागलेले आहेत, मी म्हणलं ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले, काय होता सतून काय झाला सतू, अशी परिस्थिती तुमची आली साहेब। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं तर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। भावना इतकी तीव्र आहे। धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। मी नैतिकतेचा प्रश्न करतो। देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून आरोपांचा सामना करणाऱ्या धनंजय मुंडेंनी संतोष देशमुख प्रकरणात आपली भूमिका मांडली। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात ज्यांचं नाव येईल त्याला फाशी द्या अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली। एक सरपंच आहे, मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे। आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग तो कुणी असो, कुणाचाही कितीचंही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं, याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता। ज्या वाल्मिक करारवरून आरोप होतात तो वाल्मिक करार सुरेश धस यांचाही निकटवर्तीय असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय। या वाल्मिक करारांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती, माझ्या जवळचे तर आहेतच। त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे। त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही, पण एखाद्याला आत्ता मलाही माहित नाही मी कधी एवढा मोठा झालो, पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखादा दिवस उजळत नसेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही। धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळू नये, पालकमंत्रीपद मिळू नये असा काही जणांचा डाव होता। त्यातूनच आरोपांची मीडिया ट्रायल सुरू असल्याचा पलटवारही धनंजय मुंडेंनी केलाय। हे सरळ सरळ आहे की मीडिया ट्रायल मध्ये माझं नाव खराब करण्यासाठी अगदी मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या अगोदरपासून मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कुठला मिळावा न मिळावा याच्यासाठी आणि त्याच्यानंतर बीडचं पालकमंत्री कुणी व्हावं कुणी न व्हावं, आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेत। धनंजय मुंडेंमुळे बीडचा बिहार झाल्याचा आरोप झालाय। आरोप करणाऱ्यांमध्ये महायुतीतले नेतेही असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जाते। वाल्मिक करारवरून सुरू असलेल्या आरोपांमुळे महायुतीत धनंजय मुंडे एकाकी पडलेत का असा प्रश्न निर्माण झालाय। अमोल पेडणेकर, झी 24 तास, मुंबई।